Hello student, today we discuss about the next point in the transgenic animal. The advantages of this transgenic animal is the transgenic pigs. In the last lecture we completed transgenic mice cancer research, then transgenic farm animals, then transgenic cattle for food production, then transgenic cattle for human therapeutic production, then transgenic sheep. Now we see transgenic pigs. The objective of this gene transfer in pig is to increase growth and meat production and to act as a bioreactor. तर पहा हे जे ट्रान्सजेनिक पिग्ज आहे याच्यामध्ये जे जीन आपण ट्रान्सफर करतोय तर त्याच्यामुळं काय होते, बायोटेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण जे जीन एक्झॅक्टली पिगच्या बॉडीमध्ये किंवा पिगच्या जीनमध्ये आपण ते ॲड करू शकतो. त्याच्यामुळे त्याची ग्रोथ होते, त्याच्याचबरोबर त्यांची जी मीट प्रोडक्शन कॅपॅसिटी ही काय होते, वाढते. ॲज वेल ॲज त्यांच्यावरती बायोलॉजिकल रिॲक्शन आपल्याला करता येतात, बायोरिॲक्टर्स म्हणून त्याचा यूज होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगितलं आहे, pigs are regarded as the most suitable animals to breed for her transplant because pig herd is about same size and human herd. तर पहा नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, पिग हे असे आहेत की मोस्ट सुटेबल ॲनिमल आहे टू बी ब्रेड फॉर हर ट्रान्सप्लांट. तर हर ट्रान्सप्लांट करण्यासाठी म्हणजे पिगचं जे हर्ट आहे ते आपण ट्रान्सप्लांट करून ह्युमन हर्टशी आपण ते बसवू शकतो, म्हणजे त्याची ग्रोथ करू शकतो. बिकॉज पिग हर्ट इज अबाउट सेम साईज अ ह्युमन हर्ट, म्हणजे ह्युमन हर्ट आणि पिगच्या हर्टची सेम साईज आहे. जसं की ह्युमन हर्ट हे 4 चेंबरनी बनलेलं असतं, तसंच जे पिगचं हर्ट आहे हे सुद्धा एक 4 चेंबरने बनलेलं असतं. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, अँड पिग हर्ट हॉल्स हॅव बीन यूज इन ह्युमन हर्ट सर्जरी फॉर ओव्हर डिकेड. म्हणजे खूप काही दशकांमध्ये पिगचं जे हर्टचे जे हॉल्स असतात, लाईक बोविन हॉल देन पॉर्किन हॉल, अशा 2 प्रकारच्या हॉल्स असतात. इट यूज इन द ह्युमन हर्ट सर्जरी, म्हणजे ह्युमन हर्टचं जर ऑपरेशन आपल्याला करायचं असेल तर त्या ज्या पिगच्या हर्टच्या हॉल्स आहेत मी सांगितलेल्या बोविन आणि पॉर्किन या यूज केल्या जातात. त्याच्यानंतर द पिग क्लोन इज द फर्स्ट स्टेप टुवर्ड द प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन अँड टिश्यू फॉर ह्युमन ट्रान्सप्लांट. तर पहिला असा ॲनिमल आहे की त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय केलेली, क्लोनिंग केलेली, एक सेम कॉपी त्या हार्टची ह्युमनची यूज करता येते. त्याच्यानंतर प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन, त्याचा एखादा ऑर्गन किंवा टिश्यू आपण ह्युमन ट्रान्सप्लांटेशनसाठी यूज करू शकतो. त्या प्रोसेसला म्हटलं जातं झेनो ट्रान्सप्लांटेशन. झेनो ट्रान्सप्लांटेशन म्हणजे प्रोव्हाइडिंग ॲनिमल ऑर्गन अँड टिश्यू फॉर अ ह्युमन ट्रान्सप्लांट, म्हणजे ह्युमनसाठी डायरेक्टली त्याचा टिश्यू किंवा ऑर्गन हा यूज केला जातो. देन नाव नेक्स्ट ट्रान्सजेनिक ॲनिमल ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस बायोटेक्नॉलॉजी इज द ट्रान्सजेनिक फिश. तर ट्रान्सजेनिक फिश द कमर्शियली important fish like Atlantic salmon, then catfish, goldfish, tilapia, zebra fish, common carp and rainbow trout etc. आता हे सर्व जे फिश आहेत हे कमर्शियली इम्पॉर्टंट आहेत. हे फिशच्या स्पेसीज आपल्याला दिलेल्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या. आर ट्रान्सफेक्टेड म्हणजे यांचा यूज एखादा जीन ट्रान्सफर करण्यासाठी आपण करू शकतो आहे विथ ग्रोथ हार्मोन. म्हणजे आपण यांच्या पर्टिक्युलर फिशची जी स्पेसीज आहे त्याच्यामध्ये एखादा जीन आपण ग्रोथ हार्मोनचा ॲड करू शकतो, लाईक झिब्रेनिन असेल. त्याच्यानंतर चिकन क्रिस्टलाईन प्रोटीन, जे चिकनमध्ये प्रोटीन्स असतात ते प्रोटीन्ससुद्धा आपण क्रिस्टलाईन एकदम स्मॉल पार्टिकल्स असतात त्या प्रोटीनचे, हेही आपण या फिशच्या बॉडीमध्ये या जीनमध्ये ट्रान्सफर करू शकतो. त्याच्याचबरोबर इश्चेरिशिया कोलाय ई कोलाय हायग्रोमायसिन रेजिस्टंट जीन. आता हायग्रोमायसिन रेजिस्टंट जीन लाईक अँटीबॉडीज म्हणून यांचा यूज होतो रेजिस्टंट जीनचा. त्याच्यामध्ये बीटा हायग्रोमायसिन वगैरे अशा प्रकारचे जीन रेजिस्टंट असतात. तर ट्रान्सजेनिक फिश शो इंक्रीज कोल्ड टॉलरन्स अँड इम्प्रूव्ह ग्रोथ अँड इट्स क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ फिश प्रोटीन. म्हणजे जे ट्रान्सजेनिक फिश असतात ते काय दाखवतात, इट शोज इंक्रीज कोल्ड टॉलरन्स, म्हणजे जे फिश आपण ट्रान्सजेनिक बनवतोय की त्यामध्ये एखादा ग्रोथ हार्मोनचं जीन ॲड केला आहे किंवा क्रिस्टलाईन प्रोटीन आपण ॲड करतोय किंवा इश्चेरिशिया कोलाय हायग्रोमायसिन रेजिस्टंट जीन आपण त्याच्यामध्ये जेव्हा ॲड करतोय तर तो जो फिश आहे त्याला ट्रान्सजेनिक फिश म्हटलं जातं. की इट शोज इंक्रीज इन कोल्ड टॉलरन्स, म्हणजे त्यांच्यामध्ये जी कोल्ड क्षमता आहे म्हणजे त्या पूर्णपणे कोल्ड राहू शकतात, त्याच्याचबरोबर त्यांची ग्रोथ होऊ
शकते, इम्प्रूव्ह होत अँड इज क्वांटिटी अँड क्वालिटी ऑफ फिश प्रोटीन ॲज वेल ॲज इट प्रिझर्वेशन. त्यांच्यामध्ये त्यांची क्वांटिटी पण वाढू शकते, त्याच्याचबरोबर त्यांची क्वालिटी ही सुद्धा वाढू शकते. त्यांची पूर्णपणे क्वांटिटी आणि क्वालिटी वाढल्याच्या नंतर ऑफ फिश प्रोटीनची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढते ॲज वेल ॲज इट्स प्रिझर्वेशन. आपण त्यांना स्टोअर करू शकतो. ॲट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग द इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ फिश. हे सर्व पूर्णपणे इकॉनॉमिक आर्थिक फिशची व्हॅल्यू त्याची किंमत वाढवण्यासाठी हे जीनचं ट्रान्सप्लांटेशन आपण इथं करू शकतो आणि अशा फिशला म्हटलं जातं ट्रान्सजेनिक फिश. देन लास्ट ॲडव्हान्टेजेस ऑफ दिस ट्रान्सजेनिक ॲनिमल इज द ट्रान्सजेनिक चिकन. आता ट्रान्सजेनिक चिकनमध्ये सुद्धा आपण एखादा जीन हा ट्रान्सफर करू शकतो फॉर द पर्पज ऑफ प्रोडक्शन देन क्वालिटी अँड क्वांटिटी ऑफ द फिश. तर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला त्याच्यामध्ये पाहायचं आहे. ऑल्सो कॅरी अँड एक्सप्रेस दी फॉरिन जीन. म्हणजे यांच्यामध्ये आपण एखादं जीन कॅरी करू शकतो, एक्सप्रेस करू शकतो. फॉरिन म्हणजे बाहेरून आपण एखादा जीन त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. दे कुड बी यूज टू इम्प्रूव्ह. तर याचा यूज कशासाठी होतो तर पहा, टू कुड बी यूज इम्प्रूव्ह द जेनेटिक मेकअप ऑफ एक्झिस्टिंग स्ट्रेन विथ रिस्पेक्ट टू बिल्ड इन व्हिट्रो रेजिस्टंट टू व्हायरल अँड कॉसिडियल डिसीजेस. आता पहा, याच्यामध्ये आपण काय करू शकतो, इट कुड बी यूज टू इम्प्रूव्ह जेनेटिक मेकअप म्हणजे पूर्णपणे त्यांच्यामधली जीनची कॅपॅसिटी आपण इम्प्रूव्ह करू शकतो. और एक्झिस्टिंग स्ट्रेन विथ रिस्पेक्ट टू बिल्ड इन. तर कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये एखादं जीन इन्सर्ट करू शकतो तर ती प्रोसेस सांगितली इन व्ह्यू. आपण 3 प्रोसेस पाहिलेल्या, इन व्हिट्रो पाहिली, इन व्ह्यू पाहिली आणि नेक्स्ट प्रोसेस आपण पाहिली तर ती शेवटची त्याच्यामध्ये जे जीन्स आपण ट्रान्सफर करत असतो तर हे एका केमिकलच्या माध्यमातून केले जातात. तर एक्झॅक्टली इथं इन व्हिट्रो या प्रोसेसरने केले जाते म्हणजे एक्सटर्नली. रेजिस्टन्स तर कशासाठी, रेजिस्टंट टू व्हायरल अँड कॉसिडियल डिसीजेस. आता व्हायरल म्हणजे जे व्हायरल डिसीज होतात इन्फेक्शन थ्रू ते डिसीजेस थांबवण्यासाठी, आणि कॉसिडियल डिसीज म्हणजे हा एक पॅरासायटिक डिसीज आहे. डायरेक्टली हा डिसीज हा कुठं होतो ॲनिमलच्या इंटेस्टिनल ट्रॅक्टवरती कॉज बाय स्पेसिफिक प्रोटोझोआ, कॉसिडियन प्रोटोझोआ या प्रोटोझोआच्या सहाय्याने होतो. दिस डिसीज स्प्रेड फ्रॉम वन ॲनिमल टू अदर. आणि हे थांबवण्यासाठी आपण कोणती प्रोसेस करू शकतो तर ट्रान्सजेनिक चिकन याच्यामध्ये सांगितलं इट कुड बी इम्प्रूव्ह इन व्हिट्रो प्रोसेस. तर इन व्हिट्रो प्रोसेस कशासाठी यूज करतो, एखादा जीन इन्सर्ट करण्यासाठी, टू रेजिस्टंट टू व्हायरल अँड कॉसिडियल डिसीजेस. त्याच्यानंतर आणखी कशासाठी हे प्रोसेस आपण करू शकतो, बेटर फीड इफिशियन्सी. त्यांच्यापासून आपल्याला फूड हे चांगल्या क्वालिटीचं भेटावं, त्यांची कार्यक्षमता चांगली असावी, त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाण आहे हे लो क्वांटिटीचं असावं, त्याच्याचबरोबर अँड कोलेस्टेरॉल लेवल अँड हाय प्रोटीन कंटेनिंग एग्ज अँड बेटर मीट क्वालिटी. तर आपण ट्रान्सजेनिक फिश हे कशा पद्धतीने तयार करू शकतो, कशासाठी तयार करतो आहे, त्यांना व्हायरल आणि कोसिडियल डिसीजेस आपण थांबवू शकतो, त्यांच्यापासून बेटर फीड इफिशियन्सी फूडचं प्रोडक्शन चांगलं भेटावं, त्यांच्यापासून लोअर फॅट म्हणजे लोअर फॅटचं प्रमाण असावं, त्याच्याचबरोबर कोलेस्टेरॉल लेवल अँड हाय प्रोटीन कंटेनिंग लोअर फॅट अँड कोलेस्टेरॉल लेवल ही त्यांच्यामध्ये कमी प्रमाणात असली पाहिजे, प्रोटीनचं प्रमाण एग्जमध्ये जास्त असलं पाहिजे, आणि जे मीठ आपण ते प्रोडक्ट करतो आहे मीठचं प्रोडक्शन करतो आहे हे एकदम मीठ क्वालिटी ही बेटर पाहिजे. तर दिस ऑल अबाउट द ॲडव्हान्टेजेस इन दी transgenic animal. Now we see next point in this chapter, that is bioethics, bioprivacy and biopotent. One mark easily you ask definition of the bioethics, bioprivacy and biopotent. So first we see what is meant by bioethics. First character in this concept of this bioethics, the ethics usually deals with the matter related to the socially acceptable moral duty. आता हा टोटल बायोइथिक्स हा पॉईंट कोणाशी रिलेटेड आहे, इट रिलेटेड टू सोशियली ॲक्सेप्टेबल म्हणजे सामाजिकदृष्ट्या मोरल ड्युटी म्हणजे ही नैतिकता याचा विचार केलेला आहे. त्याच्याचबरोबर नेक्स्ट याच्यामध्ये आणखी कन्सेप्ट सांगितली टू कंडक्ट अँड जजमेंट म्हणजे त्यांचे जे नियम असतात आणि त्यांचे आयोजन केलेले ज्या कृती असतात त्याच्यानुसार याच्यामध्ये प्रोसेस केली जाते. लाईक बायोडायव्हर्सिटी असेल, ऑल स्पेसीजची कम्युनिटी मेंटेन करायची असेल तर ह्या बायोइथिक्सच्या माध्यमातून त्याचा बायोटेक्नॉलॉजी थ्रू यूज केला जातो. म्हणजे फर्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे इथिक्स इज युज्युअली डील्स विथ द मॅटर्स रिलेटेड टू दी सोशियली ॲक्सेप्टेबल सामाजिकदृष्ट्या याचा स्वीकार केलेला आहे, नैतिकता याचा विचार केला आहे. टू कंडक्ट अँड जजमेंट आयोजन करून त्याचं काय केलेलं आहे तर
व्यवस्थितरित्या त्याचे निर्णय या बायो इथिक्स या प्रोसेसने घेतलेले. इन अदर वर्ड्स, तर आणखी याच्यामध्ये काय सांगता येतं, इट हेल्प्स टू रेग्युलेट द बिहेवियर ऑफ कम्युनिटी बाय सम सेट ऑफ स्टँडर्ड्स. म्हणजे सपोज एखादी स्पेसीज असेल, ते स्पेसीजचा ग्रुप असेल, त्याला आपण कम्युनिटी म्हणतो. इट हेल्प्स टू रेग्युलेट द बिहेवियर ऑफ कम्युनिटी, म्हणजे पूर्ण स्पेसीजच्या ग्रुपचं बिहेवियर रेग्युलेट करण्याचं काम या बायो इथिक्सच्या सहाय्याने केलं जातं. सम सेट्स ऑफ स्टँडर्ड्स, म्हणजे सरकारने सुद्धा काही ठरवून दिलेले नियम असतात. सम सेट ऑफ स्टँडर्ड्स, त्यांच्या नियमांनुसार आपण डायरेक्टली त्या कम्युनिटीचं कन्झर्वेशन करू शकतो. हाऊएव्हर द कन्सेप्ट डिफर अकॉर्डिंग टू कल्चर अँड ट्रॅडिशनल. तर ह्या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत, बिहेवियर डायरेक्टली आपण बिहेवियर त्यांचं मेंटेन करण्याच्या ह्या प्रोसेस, या कन्सेप्ट कशा डिफरंट असतात अकॉर्डिंग टू कल्चर अँड ट्रॅडिशन, म्हणजे संस्कृती आणि परंपरेनुसार ह्या वेगवेगळ्या असतात. त्या पहिल्या रूढी ज्या होत्या, ज्या ट्रॅडिशन होत्या, त्या आत्ता आपण पाहत नाहीत, म्हणजे त्याच्यापासून ह्या काय डिफरंट आहेत. त्याच्याचबरोबर मोर एव्हर कन्सेप्ट चेंज विथ टाईम ड्यू टू शिफ्टिंग ऑफ परसेप्शन व्हॅल्यूज विच आर अफेक्टेड बाय प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मोर एव्हर कन्सेप्ट चेंज, आता त्यांची जी कम्युनिटी जी आपण काय करतो आहे, त्यांच्यामध्ये कम्युनिटी मेंटेन ठेवण्याचं काम करतो आहे. मोर एव्हर कन्सेप्ट इज चेंज, ही कन्सेप्ट चेंज झालेली विथ टाईम ड्यू टू शिफ्टिंग ऑफ परसेप्शन, म्हणजे पर्टिक्युलर ह्युमनची जी परसेप्शन म्हणजे त्यांची आकलन क्षमता आहे, त्यांनी समजून घेण्याची क्षमता आहे, ही ते व्हॅल्यू चेंज झाली. विच आर अफेक्टेड बाय प्रोग्रेस इन सायन्स अँड टेक्नॉलॉजी, म्हणजे याच्यावरती पूर्णपणे विज्ञान आणि तंत्रज्ञानाने नवीन टेक्नॉलॉजी आली, त्याच्यानुसार या बायो इथिक्सचा कम्युनिटीचंच बिहेवियर मेंटेन ठेवण्याचं काम करते. तर परसेप्शनवरून हे काय केलं जातं, टोटल मेंटेन ठेवलं जातं. बायो इथिक्स हेल्प टू स्टडी दी मोरल विजन, म्हणजे नैतिक दृष्टीने याचा विचार केला जातो. डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ ह्युमन बिहेवियर, पूर्णपणे त्यांची धोरणे, त्याच्याचबरोबर त्यांचा निर्णय, त्यांचे डिसिजन, त्यांच्या पॉलिसीज यांचा विचार केला जातो. ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू दी बायोलॉजिकल फेनॉमिना ऑर इव्हेंट्स, म्हणजे बायोलॉजिकली पूर्णपणे ह्युमन बायो इथिक्स कशासाठी हेल्प केलं जातं, तर बायो इथिक्स हेल्प्स टू स्टडी दी मोरल विजन, नैतिकदृष्ट्या डिसिजन अँड पॉलिसीज ऑफ ह्युमन, म्हणजे पूर्णपणे मानवाची धोरणं, त्यांचे डिसिजन, त्यांचे निर्णय यांचा पूर्णपणे त्यांच्या बिहेवियरचं रिलेशन पूर्ण बायोलॉजिकल इव्हेंट्सनुसार केलं जातं. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्सेप्ट आपल्याला मेन सांगितली इथिक्स. आता इथिक्स म्हणजे काय, तर इथिक्स डील्स विथ लाईफ. एक्झाम्पल, आता इथिक्स म्हणजे याच्यामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, टोटल लाईफचा. फॉर एक्झाम्पल इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, जे फर्टिलायझेशन इन व्हिट्रो होतं आउटसाईड द बॉडी, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन लाईक. त्याच्यामध्ये आणखी इथिक्समध्ये कशाचा अभ्यास केला जातो, स्पर्म बँक, की जिथं स्पर्म हे स्टोअर करून ठेवले जातात. जीन थेरपी, की जिथे जीन एक्सचेंजिंगसाठी ही प्रोसेस हेल्पफुल असते. क्लोनिंग, सेम कॉपी आपण ज्या पद्धतीने करू शकतो विथ दी हेल्प ऑफ बायोटेक्नॉलॉजी, यांच्यामध्ये क्लोनिंगचा उपयोग होतो. जीन मॅनिप्युलेशन, जीन चेंजेस करण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोसेस आहे युथॅन्सिया म्हणजे इझिली डेथ होते. त्याच्यानंतर नेक्स्ट डेथ, सिम्पल डेथ. त्याच्यानंतर पूर्णपणे युथॅन्सिया म्हणजे एकदम त्यांना सुखाचं मरण येतं. त्याच्यानंतर डेथ, त्यांची मृत्यू होतो. त्याच्यानंतर मेंटेनिंग दोज हू आर कॉमॅटो स्टेज, जे पूर्णपणे कोणत्या स्टेजमध्ये आहेत, बेशुद्ध अवस्थेत, कॉमॅटो स्टेट. त्याच्यानंतर प्री नॅटल जेनेटिक सिलेक्शन एक्सेट्रा. आता पहा, इथिक्समध्ये कशाचं स्टडी केला जातो, प्री नॅटल म्हणजे जन्मापूर्वीची त्यांची जी जेनेटिक सिलेक्शन होतं, जीनचं सिलेक्शन कशा पद्धतीने झालं याचा विचार केला जातो. म्हणजे इथिक्स आपल्याला कशाचा अभ्यास सांगतो, पूर्ण होल लाईफचा. फॉर एक्झाम्पल फर्स्ट वन इज द इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, देन स्पर्म बँक, जीन थेरपी, क्लोनिंग, जीन मॅनिप्युलेशन, युथॅन्सिया, डेथ, मेंटेनिंग and those who are comatose state and prenatal genetic selection are also well studied in the ethics. The era of the biotechnology has brought wide spectrum on new topic like cloning, transgenic gene therapy, eugenics, then rDNA technology, etc. आता पहा, era of the biotechnology has brought wide spectrum. बायोटेक्नॉलॉजीच्या पूर्ण टोटल इरामध्ये, पूर्ण इन्फॉर्मेशनमध्ये वाईड स्पेक्ट्रम म्हणजे एक्झॅक्टली इथं कशाचा अभ्यास केलेला आहे टोटल, तर पहा, फर्स्ट वन इज द cloning, new topics like the spectrum of the new topics like cloning, सेम कॉपी तयार करणे, ट्रान्सजेनिक जीन थेरपी, जीन ट्रान्सफर करणे. त्याच्यानंतर यूजेनिक्स ही प्रोसेस, याचा सुद्धा अभ्यास केला जातो. यूजेनिक्स मीन्स इम्प्रूव्ह जेनेटिक कंपोजिशन ऑफ ह्युमन रेस, म्हणजे जेनेटिक कंपोजिशन हे ह्युमन रेसमध्ये वाढवायचं, याला म्हटलं जातं यूजेनिक्स. याचाही अभ्यास मोठ्या प्रमाणात बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी, याचा सुद्धा अभ्यास बायोटेक्नॉलॉजीमध्ये केला जातो. म्हणजे दोन डिफरंट पर्सनचे DNA यूज
करून त्याच्यापासून एक नवीन रिकॉम्बिनंट कॉपी तयार केली जाते, याला म्हटलं जातं रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. ह्या सर्वांचा अभ्यास एका बायोटेक्नॉलॉजीच्या युरामध्ये केला जातो. ती यूज ऑफ ऑल दिस हॅज ड्रॉन अ वाईड रेंज ऑफ रिॲक्शन इन दी सोसायटी. टोटल बायोटेक्नॉलॉजीमध्ये याचा होल अभ्यास केला जातो. द रिॲक्शन आर बेस्ड ऑन दी इंडिव्हिज्युअल ऑफ ओन परसेप्शन अँड मोरल. तर ह्या टोटल प्रोसेस ह्या कशावरती असतात, ओन परसेप्शन म्हणजे स्वतःला जे समजतंय स्वतःच्या आकलनावरून हे लाईक जीन थेरपी, क्लोनिंग या प्रोसेस केल्या जातात. अँड मोरल नैतिकतेचा विचार करून. त्याच्याचबरोबर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं इथिकल अस्पेक्ट पर्टेनिंग टू द यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी सीम्स टू मोर कंट्रोव्हर्जियल अँड फिंगर प्रिंटिंग. आणखी काय यूज केलं जातं, मोर कंट्रोव्हर्जियल म्हणजे ही प्रोसेस थोडीशी वादग्रस्त होऊ शकते किंवा फिंगर प्रिंटिंगच्या सहाय्याने याचा अभ्यास केला जातो. द कन्सर्न आर ब्रॉडली समराईज बिलो. आता याची थोडीशी आपल्याला समरी सांगितली. बायो इथिक्सचा अभ्यास कशा पद्धतीने केला जातो. यूज ऑफ ॲनिमल कॉजेस ग्रेट सफरिंग टू देम. तर पहा, एखादा ॲनिमल सफरिंग झाला आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये त्याचा यूज केला आहे, तर तो कशा पद्धतीने केला जातो. व्हायलेशन ऑफ इंटिग्रेशन ऑफ स्पेसीज कॉज ड्यू टू ऑफ ट्रान्सजिनोसिस. म्हणजे तिथं काय प्रोसेस केली जाते, ट्रान्सजिनोसिस मीन्स इन्सर्शन ऑफ फॉरेन जीन इंटू अ जीनोम ऑफ ऑर्गॅनिझम. म्हणजे एखादा ऑदर जीन, ट्रान्सजेनेसिस म्हणजे काय केलं जातं, एखादा ऑदर ऑर्गॅनिझमचा जीन एका पर्टिक्युलर ऑर्गॅनिझममध्ये ट्रान्सफर केला जातो. त्याच्यानंतर ट्रान्सजेनेसिस म्हणजे ट्रान्सफर ऑफ ह्युमन जीन इंटू ॲनिमल अँड व्हाईस वर्सा. म्हणजे ह्युमन जीन हा ॲनिमलमध्ये आपण इन्सर्ट करू शकतो. म्हणजे यूज ऑफ ॲनिमल कॉजेस ग्रेट सफरिंग टू देम. म्हणजे ॲनिमलचा यूजसुद्धा डायरेक्टली टेस्टिंगसाठी यूज केला जातो. म्हणजे व्हायोलेशन ऑफ इंटिग्रेशन, पूर्ण स्पेसीज ह्या इंटिग्रेट केले जातात, एकत्र केले जातात कॉज ड्यू टू द ट्रान्सजिनोसिस. म्हणजे ट्रान्सफर करायचा असतो आपल्याला एखादा ह्युमन जीन इंटू ॲनिमल्स अँड व्हाईस वर्सा. त्याच्यानंतर इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी. इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी पोज रिस्क टू दी इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ बायोटेक्नॉलॉजी पोज रिस्क टू दी एन्व्हायरमेंट. म्हणजे पूर्णपणे इनडिस्क्रिमिनेट मोठ्या प्रमाणात बायोटेक्नॉलॉजी यूज केला जातो, पोज रिस्क टू दी एन्व्हायरमेंट, हेल्थ अँड बायोडायव्हर्सिटी. पूर्णपणे आरोग्यासाठी आणि टोटल बायोडायव्हर्सिटीसाठी याचा अभ्यास केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट रिमेनिंग पॉईंट आपल्याला याच्यामध्येच पाहायचा आहे बायो इथिक्समध्ये. The introduction of genetically modified organism, that is called as GMOs, has led to wider debate of bioethical concern affecting the social, economical and environmental spheres. तर पहा, जे जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम असतात हॅड लीड टू वायडर डिबेट. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होतात. वायडर डिबेट म्हणजे त्यांच्यामध्ये थोडक्यात वादविवाद होतात. कशासाठी होतात तर पहा, सोशियल असतील, इकॉनॉमिक असतील, आर्थिकदृष्ट्या किंवा एन्व्हायरमेंटल स्पियर्सवरती असतील, पूर्णपणे एन्व्हायरमेंटवरती असतील. दिस इन्क्लूड दी इफेक्ट ऑन अ नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम. तर याचा पूर्णपणे इफेक्ट कशावरती होतो आहे, नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम, एनी प्लांट ऑर ॲनिमल दॅन वन अगेन्स्ट विच पेस्टिसाइड इज ॲप्लाइड. म्हणजे एखादा ऑर्गॅनिझम असेल त्याच्यावरती आपण पेस्टिसाइड्स ॲप्लाय करू शकतो. तर तो जो ऑर्गॅनिझम आहे त्याच्यावरती आपण पेस्टिसाइड्स ॲप्लाय करतो आहे, तर तो पर्टिक्युलर ऑर्गॅनिझम त्याला म्हटलं जातं नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम. तिथं पेस्टिसाइड्स आपण ॲप्लाय करत असतो, त्या पर्टिक्युलर ऑर्गॅनिझमला म्हटलं जातं नॉन टार्गेटेड ऑर्गॅनिझम. तर पहा, जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम हॅज लीड टू वायडर डिबेट. म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा वादविवाद होतात ऑन बायोकेमिकल कन्सर्न लाईक अफेक्टिंग सोशियल, त्याच्याचबरोबर इकॉनॉमिक अँड एन्व्हायरमेंटल स्पेसिस. दिस इन्क्लूड द इफेक्ट ऑफ नॉन टार्गेट ऑर्गॅनिझम, इन्सेक्ट रेजिस्टंट क्रॉप असतील, म्हणजे पूर्णपणे त्या क्रॉपवरचं आपल्याला इन्सेक्ट थांबवायचे असतील, त्याच्याचबरोबर जीन फ्लो असेल, त्याच्याचबरोबर लॉस ऑफ डायव्हर्सिटी ॲज वेल ॲज द इश्यू ऑफ interfering with nature with modification process itself disrupting a natural process of a biological entities. तर वेगवेगळ्या प्रकारे ह्या डिस्टर्ब स्पेसिस होत असतात बायोलॉजिकल एंटिटीज. त्याच्यानंतर लास्ट कॅरेक्टर सांगितलं या बायो इथिक्समध्ये, इथिक्स इज अ बायोटेक्नॉलॉजी ऑल्सो इन्क्लूड अ जनरल सब्जेक्ट ऑफ व्हॉट शुड अँड शुड नॉट बी डन युझिंग अ रिकॉम्बिनंट DNA टेक्निक. तर इथिक्स
इज अ बायोटेक्नॉलॉजी आहे. इट इन्क्लूड्स जनरल सब्जेक्ट व्हॉट शुड अँड शुड नॉट बी डन इन युजिंग रिकॉम्बिनंट टेक्निक्स. तर ही टेक्निक्स आपण यूज करूही शकतो किंवा न यूज करताही टोटल ह्या बायोइथिक्सचा अभ्यास आपल्याला करता येतो आहे. म्हणजेच व्हॉट शुड अँड शुड नॉट बी डन युजिंग रिकॉम्बिनंट DNA टेक्निक्स. म्हणजे हे टोटल प्रोसेस या रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीवरती अवलंबून असते. बायोटेक्नॉलॉजीवर बायोइथिक्स ही पूर्णपणे आपण कन्सेप्ट कंप्लीट केलेली. नाव वी सी नेक्स्ट पॉईंट इन दिस चॅप्टर दॅट इज 12.6 इफेक्ट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी ऑन द एन्व्हायरमेंट. आता पूर्ण एन्व्हायरमेंटवरती पर्यावरणावरती या बायोटेक्नॉलॉजीचा नेमका कसा इफेक्ट होतो हा आपल्याला पाहायचा आहे. परिणाम बायोटेक्नॉलॉजीचा पहिला इफेक्ट आहे हर्बिसाइड्स यूज अँड रेजिस्टन्स. हर्बिसाइडचा यूज, हर्बिसाइड्स इट इज अँड पेस्टिसाइड्स. तर याचा यूज केल्याच्या नंतर नेमका काय उपयोग होतो एन्व्हायरमेंटवरती. आणि नेक्स्ट वन इज द इफेक्ट ऑन अनटार्गेटेड स्पेसीज. म्हणजे अशी स्पेसीज आहे की तिच्यावरती आपण पेस्टिसाइड ॲप्लाय करू शकतो. अशा स्पेसीजला म्हटलं जातं अनटार्गेटेड. सो फर्स्ट effect we see herbicides use and resistance. Effect on the environment are particular concerned with regard to GMO crops, genetically modified organism crops and food production. तर पहा इफेक्ट्स ऑन द एन्व्हायरमेंट आर पर्टिक्युलर कन्सर्न. कोणावरती इफेक्ट होतो? जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स, की जे ट्रान्सजेनिक क्रॉप्स आपण बनवलेले आहेत, जेनेटिकली मॉडिफाईड आहेत विथ दी हेल्प ऑफ जीन्स यांच्या सहाय्याने. आणि फूड प्रोडक्शन याच्यावरती इफेक्ट होतं. वन एरिया ऑफ डेव्हलपमेंट इन्व्हॉल्व्स ॲडिंग the ability to produce pesticides and resistant to specific herbicides. तर पहा एक डेव्हलपमेंटल एरिया असेल, ॲडिंग ॲबिलिटी टू प्रोड्यूस पेस्टिसाइड्स. त्याच्यामध्ये आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल ॲड्स करून पेस्टिसाइड्स बनवतो. अँड रेजिस्टंट टू स्पेसिफिक हर्बिसाइड. कशासाठी? टू स्पेसिफिक हर्बिसाइड्सला रेजिस्ट करायचे. ज्या अनवॉन्टेड प्लांट आहेत त्यांना आपण क्रॉप्समधून पूर्णपणे रेजिस्ट करतोय. तर दिस ट्रेट्स आर हेल्पफुल इन फूड प्रोडक्शन. तर याच्यामुळं काय होतं? जी फूड उत्पादन क्षमता आहे ती वाढती. अलाउविंग फार्मर्स टू यूज फेवर केमिकल्स अँड टू ग्रो क्रॉप्स इज लेस दॅन आयडियल कंडिशन. तर फार्मर सध्या यूज करतात केमिकल्स, पेस्टिसाइड्स अँड ग्रो दी क्रॉप्स इज लेस दॅन आयडियल कंडिशन. तर हे खऱ्या कंडिशनपेक्षाही जरा लेस आहे, कमी आहे. कारण आपण जेव्हा हर्बिसाइड्स यूज करतोय त्याच्यापासून जे प्रोडक्शन होतं ते इन्क्रीज होतं. परंतु केमिकल पेस्टिसाइड्सचं जर यूज केला तर ते जे आपल्याला जे प्रोडक्शन भेटणार इज लेस दॅन दी आयडियल कंडिशन. हावेवर हर्बिसाइड यूज कुड बी इन्क्रीज विच विल हॅव अ लार्जर निगेटिव्ह इफेक्ट ऑन द सराउंडिंग एन्व्हायरमेंट. जर हर्बिसाइड आपण यूज केले तर याचं लार्जर निगेटिव्ह इफेक्ट होते पूर्णपणे एन्व्हायरमेंटवरती. ऑल्सो युनिटेंडेड हायब्रिड स्टेम्स ऑफ द वीड अँड अदर प्लांट्स कॅन डेव्हलप रेजिस्टन्स ऑफ दिस हर्बिसाइड्स. आणि या हर्बिसाइडचा यूज करून आपण पूर्णपणे जे अनवॉन्टेड क्रॉप्स आहेत, वीड्स आहेत, यांना रेजिस्ट करू शकतो थ्रू दी क्रॉस पॉलिनेशन. कशाच्या सहाय्याने करू शकतो? तर थ्रू दी क्रॉस पॉलिनेशन. दस निगेटिंग अँड पोटेन्शियल बेनिफिट ऑफ द हर्बिसाइड्स. म्हणून या हर्बिसाइडचा पूर्णपणे जास्तीत जास्त फायदा आपल्याला होतो. वन सच हर्बिसाइड्स बट हॅज ऑलरेडी बीन ॲडेड इन राऊंडअप. तर राऊंडअप इट इज अन स्पेसिफिक हर्बिसाइड्स. तर इट यूज इन दी रेजिस्टंट टू वीड्स. कशासाठी यूज केलं जातं राऊंडअप? तर पूर्णपणे याचा उपयोग कशासाठी होतो? तर हर्बिसाइड जे अनवॉन्टेड वीड्स आहेत त्यांना थांबवण्यासाठी. क्रॉप्स ऑफ राऊंडअप इज रेडी सोयाबीन. तर सोयाबीन या क्रॉपमध्ये या राऊंडअप या हर्बिसाइडचा यूज केला जातो. क्रॉप्स ऑफ राऊंडअप रेडी सोयाबीन हॅव ऑलरेडी बीन इम्प्लेंटेड इन टू ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस. तर ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेससाठी राऊंडअप हर्बिसाइडचा यूज केला जातो. पॉसिबली कन्फरिंग राऊंडअप रेजिस्टंट टू नेबरिंग प्लांट्स. तर याचा एक बेनिफिट आहे कन्फरिंग द राऊंडअप रेजिस्टंट टू नेबरिंग प्लांट. म्हणजे जे अनवॉन्टेड प्लांट आहेत सोयाबीन क्रॉपमध्ये त्यांना पूर्ण रेजिस्ट करण्यासाठी, नेबरिंग प्लांटला रेजिस्ट करण्यासाठी राऊंडअप या हर्बिसाइडचा यूज होतो. दिस इज ॲज द फर्स्ट इफेक्ट ऑफ द biotechnology on environment, herbicide use and resistance. The next effect of this biotechnology on environment effect on untargeted species, that is bt corn, bacillus thuringiensis corn, maize यांच्यावरती which produces its own pesticide. तर ज्या कॉर्न असतात ह्या कॉर्न स्वतःच पेस्टिसाइड्स प्रोड्यूस करतात लाईक बॅसिलस थुरिंजेनेसिस. इट ऑल्सो इज यूज टुडे. तर आत्ता सध्याही हे यूज केलं जातं पेटिकॉर्न. तर अशा प्रकारची ही स्पेसीज आहे मेजची की ही काय करते? ओन पेस्टिसाइड्स रिलीज करते. इट हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन मोनार्क बटरफ्लाय पॉप्युलेशन. तर एक स्पेसिफिक स्पेसीस आहे बटरफ्लायची, मोनार्क बटरफ्लाय यांच्यावरती या
टोटल बॅक्टेरियाचा इफेक्ट होतो बीटी कॉर्न. त्याच्यानंतर विच आर नॉट ओरिजिनल टार्गेट ऑफ दिस पेस्टिसाईड. तर याचं ओरिजिनल म्हणजे याचं मुख्य कारण नसतं त्या पेस्टिसाईडला टार्गेट करायचं. इट कॅन ऑल्सो हॅव unintentional effects on the neutral or even beneficial species. तर इट कॅन ऑल्सो हॅव, त्याच्यावरती आणखी कोणाचा इफेक्ट होतो आहे, याचा इफेक्ट कोणावरती होतो आहे, न्यूट्रल ऑर इवन बेनिफिशियल स्पेसीस. ज्या स्पेसीस त्याच्यावर फायदा घेत आहेत, ज्या स्पेसीस तिथं ग्रो होत आहेत, त्यांच्यावरती याचा म्हणजे याला एक बेनिफिशियल असतो या बीटीकॉनचा. तर हे 2 इफेक्ट आपण पाहिले बायोटेक्नॉलॉजी ऑन द environment. Then next lecture we see the next point in this chapter, that is effect on a biotechnology on a human health. So today we stop here.